तर मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी आजींनी सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर उठते आणि संपूर्ण घराला शुद्ध करते. ती सगळीकडे गोमूत्र शिंपडते आणि अर्णवसुद्धा लवकर उठलेला असतो. अर्णव ईश्वरीला कॉफी मागतो. ईश्वरी कॉफी द्यायला वर जाते आणि तोपर्यंत राकेशने इथे पादुका चोरलेल्या असतात. ईश्वरी जेव्हा पुन्हा खाली येते तेव्हा ती समोर पादुका नाही बघते आणि तिच्या हातातलं तबक खाली पडतं. ईश्वरी मोठ्याने किंचाळते. घरातले सगळे धावत तिथे येतात. सगळे बघतात तर समोर पादुका नाही. सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. थोड्या वेळाने स्वामी येणार आहेत आणि स्वामींच्या हाताने अभिषेक होणार आहे. पण आता घरामध्ये पादुकाच नाही. स्वामींना काय उत्तर द्यायचं? एवढी मोठी जबाबदारी आपल्या घरात होती आणि आपण ती पार पाडू शकलो नाही. सगळ्यांनाच एकदम गिल्टी फील होतं. वल्लरी तर ईश्वरीवरती सगळं बिल फाडते. वल्लरी ईश्वरीला म्हणते, ईश्वरी खरं खरं सांग, पादुका कुठे ठेवल्या आहेस तू? ईश्वरी रडायला लागते. ईश्वरी म्हणते, मामी मी नाही पादुका चोरलेल्या. अहो मी सकाळी उठले तेव्हा होत्या पादुका इथे. मी मगाशी थोड्या वेळासाठी बाहेर गेले आणि इथे पादुका चोरी झाल्या. राकेश विचारतो, वल्लरी मामी अहो तुम्ही ईश्वरीजींवरती एवढा आरोप का लावताय? वल्लरी म्हणते, एकदम साधं सरळ सोपं आहे. काय ना, ईश्वरीच्या वडिलांना ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपयांची गरज आहे आणि हिच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. त्यामुळे हे एवढं मोठं सोनं बघितलं आणि हिचे डोळे फिरले आणि हिने ते सोनं चोरले. वल्लरी ईश्वरीला म्हणते, ईश्वरी खरं खरं सांग, त्या पादुका तू कुठे ठेवलेल्या आहेस? ईश्वरी रडून पुन्हा पुन्हा सांगत असते की तिने त्या चोरी केलेल्या नाही आहेत. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, वल्लरी मामी बास हा, एवढा मोठा आरोप माझ्या बायकोवरती अजिबात करायचा नाही. मला ते अजिबात पटणार नाही आहे. माझी पूर्ण खात्री आहे ईश्वरी असं कधीच वागू शकणार नाही. माझी बायको असं कधीच करणार नाही. आजी रडायला लागतात. आजी म्हणतात, अरे कोणी चोरल्या एकमेकांवरती आरोप करण्यापेक्षा पादुका गेल्या कुठे ते बघा. स्वामी कधीही येतील. त्यांनी जर बघितलं पादुका घरामध्ये नाही आहेत तर मग काही आपलं खरं नाही. आपल्याजवळती जबाबदारी होती आणि आपण ती पार पाडू शकलो नाही आहे. करा काहीतरी, पादुका शोधा. अर्णव आजींना म्हणतो, आजी अगं मला फक्त थोडा वेळ दे. तो चोर कोण आहे आणि कोणी चोरल्या आहेत ना, मी सगळं तुझ्या समोर आणून दाखवेन. त्या पादुकासुद्धा आणि चोरालासुद्धा. दोन्ही तुझ्या समोर असतील थोड्या वेळाने. ईश्वरी म्हणते, आजी स्वामी येण्याआधी पादुका इथे असतील. मी तुम्हाला पूर्ण विश्वास देते. राकेश विचार करतो की पादुका तर आपण चोरल्यात आणि हे दोघं एवढं खात्रीने कसं काय बोलतायत की पादुका कुठे आहेत ते आम्ही शोधून आणू? यांना कळलं तर नसेल ना? राकेश घाबरलेला असतो. आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका घरी आलेल्या असतात. ईश्वरी, अर्णव आणि घरातले सगळे जोडीने पुढे येऊन त्या पादुकांची पूजा करतात, आरती करतात. राकेशची वाईट नजर त्या पादुकांवरती असते. राकेश विचार करत असतो की घरात एवढे सगळे आहेत, या सगळ्यांसमोर पादुका चोरायच्या कशा? राकेश खूप विचार करतो. त्याची नजर सारखी त्या सुवर्ण पादुकांवरती असते. त्या चोरायची तो संधी बघत असतो. राकेश विचार करत बाहेर थोड्या वेळासाठी निघून जातो आणि इथे ईश्वरी, घरातले सगळे जे पादुका घेऊन आलेत त्या सगळ्या वारकऱ्यांचे पाया पडतात आणि सगळ्यांचा पाहुणचार करतात. ईश्वरी सगळ्यांना प्रसाद देते. सगळ्यांना प्रसाद आवडलेला असतो. सगळे ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात. जे लोक पादुका घेऊन आलेत ते सांगतात की उद्या स्वामी येणार आहेत आणि स्वामी पादुकांची पूजा करतील, अभिषेक करतील. त्यामुळे उद्या अभिषेकाची तयारी करून ठेवा. सगळ्यांना पूर्ण खात्री असते की ईश्वरीच्या हातात सगळी जबाबदारी दिली आहे ना, ईश्वरी व्यवस्थित पार पाडणार. ईश्वरी काहीही गडबड करणार नाही. सगळ्यांचा ईश्वरीवरती पूर्ण विश्वास असतो आणि आजीसुद्धा आता ईश्वरीवरती विश्वास ठेवू लागलेत. ईश्वरी मनात विचार करते, मनात म्हणते, आजी आता माझ्यावरती विश्वास ठेवतायत. आता असाच त्यांचा विश्वास जिंकायचा आहे. बस मग मी या घरची सून. ईश्वरी खुश असते. ईश्वरी जातीने लक्ष देऊन सगळीकडे व्यवस्थित सगळं होईल ना, सागरसंगीत होईल ना याची तयारी करत असते. तर संपूर्ण दिवस असाच निघून जातो. ईश्वरी संध्याकाळी त्या पादुकांजवळ दिवा लावते आणि आजी तिथे येतात. आजी ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी उद्या सकाळी स्वामी येणार आहेत, अभिषेक करायचा आहे. त्यामुळे तुला भल्या पहाटे उठावं लागेल. सूर्योदय होण्याच्या आधी तुला उठावं लागेल आणि आंघोळ करून तुझं सगळं आवरून तू खाली यायचं. या आहेत दुर्वा आणि हे गोमित्र. हे घरभर शिंपडायचं आणि पूर्ण घराची शुद्धी करायची आणि त्यानंतर अभिषेकाची तयारीला लागायचं. जमेल ना तुला? ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित पार पाडेन. ईश्वरी आजींकडून त्या दुर्वा आणि गोमित्र घेते. आजी निघून जातात. ईश्वरी देवासमोर दिवा लावते आणि झोपायला वर निघून जाते.
तर थोड्या वेळाने म्हणजे सगळे साखर झोपेमध्ये असताना राकेश दबक्या पावलांनी बाहेर येतो. राकेश मनात विचार करतो की चला, सगळे झोपलेले आहेत, सगळे आता साखर झोपेमध्ये आहेत, आत्ताच ही योग्य वेळ आहे. आपण पादुका चोरायच्या आणि त्या लपवून ठेवायच्या. उद्या आपल्याला संधी आहे. उद्या या पादुका विकायच्या आणि पैसे घेऊन दादाला पैसे देऊन टाकायचे. राकेश दबक्या पावलांनी पादुकांकडे येतो. तो पादुका उचलणार तेवढ्यात इथे ईश्वरी खाली येते. आजींनी सांगितल्याप्रमाणे ईश्वरी फार लवकर उठलेली असते आणि आवरून ती खाली आलेली असते. तिला आठवतं की आजींनी आपल्याला सांगितलं होतं की गोमूत्र घरभर शिंपडायचं आणि घराची शुद्धी करायची. ईश्वरी पादुकांच्या पाया पडते, त्याची पूजा करते आणि सगळी घर शुद्ध करायला लागते. राकेश सोफ्यामागे लपून असतो. राकेश मनात म्हणतो, ही एवढ्या लवकर का उठली आहे? चांगला चान्स होता. म्हटलं सगळे साखर झोपेमध्ये आहेत, तोपर्यंत पटकन पादुका चोरून घ्याव्या. पण ही ईश्वरी, ही इथे काय करते? हिचं काय काम आहे? ईश्वरी घरभर ते गोमित्र शिंपडत असते आणि राकेश सगळीकडे लपत असतो. राकेश लपत लपत एका खोलीमध्ये जाऊन उभा राहतो. ईश्वरी संपूर्ण घराची शुद्धी करते आणि पादुकांच्या पाया पडते. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर, अगं अलार्म लावला होता पण अलार्म झाला नाही. ईश्वरी म्हणते, मी लवकर उठले, बंद केला अलार्म. अर्णव म्हणतो, ईश्वरी मी थांबू का इथे? तुला भीती नाही ना वाटत? ईश्वरी म्हणते, नाही भीती वाटत आहे, तुम्ही जा झोपा. अर्णव म्हणतो, नको, मी आवरायला घेतो, मी आंघोळ करून घेतो आणि मग तुझ्यासोबत खाली येतो. म्हणजे कसं आहे, आपण जोडीने सगळ्याची तयारी करू. ईश्वरी ठीक आहे म्हणते. अर्णव वरती जात असतो आणि त्याला काहीतरी पडायचा आवाज येतो. राकेशच्या हातातून फ्लॉवर पॉट पडलेला असतो. अर्णवला वाटतं की त्या रूममध्ये कोणीतरी आहे, कोणीतरी लपून बसले. अर्णव खाली येतो आणि हळूच त्यात रूमकडे जात असतो. ईश्वरी त्याला थांबवते. ईश्वरी म्हणते, काय झाले सर? अर्णव म्हणतो, तिथे कोणीतरी आहे, काहीतरी पडल्याचा आवाज झाला. ईश्वरी म्हणते, सर तिथे काही नाही आहे, तुम्ही जा आवरा, म्हणजे अभिषेकाची तयारी पण करायची आहे. अर्णव म्हणतो, मला कॉफी आणून देतेस का? मी आंघोळीला जाऊन येतो. ईश्वरी ठीक आहे म्हणते. अर्णव वर जातो आणि ईश्वरी त्याला कॉफी घेऊन द्यायला वर जाते. राकेशला हाच चान्स दिसतो. आता सगळे साखर झोपेत आहेत. अर्णव ईश्वरी वरती गेलेत, त्यांना यायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत पटकून पादुका चोराव्या असं त्याला वाटतं. राकेश पुढे येतो आणि त्या पादुका चोरतो. राकेश कोणी बघत तर नाही याची पूर्ण खात्री करतो ना आतमध्ये निघून जातो. तर थोड्या वेळाने ईश्वरी खाली येते. ईश्वरी देवाची पूजा करण्यासाठी ताट घेऊन येते आणि ती समोर बघते तर पादुका नाही. ईश्वरीच्या हातातून ताट खाली पडतं आणि ती मोठ्याने किंचाळते. घरातले सगळे धावत तिथे येतात. सगळे विचारतात, ईश्वरी काय झाले? तू ठीक तर आहेस ना? ईश्वरी समोर हात दाखवते. सगळे समोर बघतात आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पादुका घरामध्ये नाही आहेत. सगळ्यांना एकदम हादरल्यासारखं होतं. सगळ्यांना विचार येतो की थोड्या वेळाने स्वामी इथे येणार आहे. त्यांनी आपल्यावरती जबाबदारी दिली होती आणि आपण ती पार पाडू शकलो नाही. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळे विचारतात, ईश्वरी पादुका कुठे आहेत? ईश्वरी म्हणते, मी थोड्या वेळापूर्वी इथे गोमित्र शिंपडून गेले होते, दिवा लावून गेले होते, त्यावेळेस पादुका होत्या, पण आता का नाही काही माहिती नाही. सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आजी तर रडायला सुरुवात करतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.